आज वर्कआउट करता करता एक विचार मनात आला. म्हणजे बघा ना, अं, आपल्या अगोदरच्या लोकांनी म्हणजे आपल्या घरातल्या अगोदरच्या लोकांनी आपल्याला एक रूल लावलेले आहेत. म्हणजे आपल्याला सवयी शिकवताना उठल्या-उठल्या ब्रश करणे, अंघोळ करणे, त्यानंतर देवपूजा करणे आणि त्यानंतरच स्वच्छ होऊन, फ्रेश होऊन घराच्या बाहेर कुठं जायचं असेल तर घराच्या बाहेर जाणे, असं रूल बनवून ठेवलेले आहेत. पण त्यासोबत एक्सरसाइज पण केलं पाहिजे. पण आजपर्यंत आपल्याला असं कोणी शिकवलंय का? तर बऱ्यापैकी बऱ्यापैकी घरामध्ये असं एक्सरसाइज केलीच पाहिजे, असं फोर्स नसतो किंवा कधी कोणी सांगितलंही नाही. आणि जसं आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. पण मला म्हणायचं आहे, आपलं हेल्थ जर व्यवस्थित नसेल, तर अन्न, वस्त्र, निवारा या गरजांचा आपण उपभोग घेऊ शकत नाही. मग मला म्हणायचं आहे, आपल्या अगोदरच्या पिढीने किंवा अगोदरच्या आपल्या लोकांनी आपल्याला वर्कआउटचं किंवा व्यायामाचं जरी सांगितलं नसेल, तर येणाऱ्या जनरेशनला आपण व्यायामाचं महत्त्व सांगू शकतो ना. म्हणजे नक्कीच आपण पुढं जे धोके निर्माण आता जवळ-जवळ होत आहेत, त्यापासून आपल्याला आपण पुढच्या पिढीसाठी आपण अलर्ट करू शकतो त्यांना. आणि अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत व्यायामाला सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर आहे ना? तर कमेंट करून नक्की सांगा.